नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना तुम्ही पाहिलं असेल की आता बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही बाहेरून बंद करण्यात आली आहे। मग आता बांधकाम कामगार यांना नवीन अर्ज करायचे आहेत, रिन्यूअल करायचा असेल तर त्यांना आता तालुक्याच्या ठिकाणी जे सेतू केंद्र उघडण्यात आलं आहे त्या ठिकाणी बांधकाम कामगार यांना संपूर्ण कागदपत्र घेऊन उपस्थित राहायचं आहे आणि आपला अर्ज नवीन असेल तर नवीन आणि रिन्यूअल असेल तर रिन्यूअलचा अर्ज त्या ठिकाणी आपला अर्ज ऑनलाईन करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहिलं असेल की बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर गेल्यावर नव्याने नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे। परंतु मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आणि व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलं असेल की बांधकाम कामगार यांची सुविधा केंद्रावर गेल्यानंतर सुद्धा त्यांना वापस यावं लागत आहे, कारण त्यांनी जो अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आहे त्या अर्जासोबत काही महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा मित्रांनो द्यावे लागणार आहेत। तर मग आता ते नेमके कागदपत्र कोणते आहेत, त्याचबरोबर अर्ज कसा भरायचा आहे मित्रांनो, या संबंधित संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। तर मित्रांनो, चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जी बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट आहे, वेबसाईटवर जायचं आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवण्यात आली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर येसाल। तर अशा प्रकारे या ठिकाणी वेबसाईट ओपन झाल्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिसेल। बांधकाम कामगार नोंदणी, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी, उपकर माहिती, आस्थापना, बांधकाम मालक आणि विकासक नोंदणी। तर या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची विंडो सुद्धा ओपन होणार आहे। तर आता नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र कोणती हे आपण पाहूया। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र मंडळात नोंदणी करण्याकरता फॉर्म 5 भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणं अनिवार्य आहे। तर मग आता यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, तर सर्वप्रथम म्हणजे वयाचा पुरावा, ज्या ठिकाणी तुम्ही TC जोडू शकता किंवा आधार कार्ड जोडू शकता किंवा पॅन कार्ड सुद्धा जोडू शकता, आणि 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र जे की तुम्हाला ग्रामपंचायतमधून घ्यायचं आहे। त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट इंजिनियर आहे, ठेकेदार आहे, त्यांचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर तिसरा पुरावा म्हणजे रहिवासी पुरावा आणि ओळखपत्र पुरावा, जसं की तुम्ही तुमचं राशन कार्ड वापरू शकता किंवा आधार कार्ड सुद्धा वापरू शकता, आणि रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड वापरू शकता। त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे 3 फोटो। तर मित्रांनो, अशा प्रकारे बांधकाम कामगार यांची नवीन नोंदणी करायची असेल तर आता ही सर्व कागदपत्र मित्रांनो लागणार आहेत। ही कागदपत्र असेल तरच बांधकाम मजुरासाठी अर्ज ऑनलाईन करता येऊ शकतो, आणि यासाठी नोंदणी फी ही फक्त ₹1 ठेवण्यात आली आहे। तर तुम्ही बांधकाम ऑफिस सेतू केंद्रावर गेल्यानंतर मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचा अर्ज हा फ्रीमध्ये भरून मिळणार आहे। तर मग आता 90 दिवसाचा प्रमाणपत्राच्या अर्जाचा नमुना कुठे मिळेल, तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल। बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म संदर्भासाठी यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल। त्याचबरोबर बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म यासाठी यावर क्लिक करायचं आहे, आणि मित्रांनो ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषदेतर्फे कामगार यांना जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र मिळणार आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, जसं की यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 90 दिवसाचा अर्ज जे प्रमाणपत्र आहे ते अशा प्रकारे ओपन होईल। याची तुम्ही प्रिंट मारून घ्यायची आहे। प्रिंट मारल्यानंतर अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून नजीकचा ग्रामसेवक असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका, नगर परिषद असेल यांचा या ठिकाणी फोटो लावून अर्जाचा नमुना कसा भरायचा या संदर्भात सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर कंत्राटदार किंवा गव्हर्नमेंट ठेकेदाराचं जर 90 दिवसाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकाम कंत्राटदाराचे, ठेकेदाराचे, बांधकाम कामगाराने
मागील वर्षभरात 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काम केलं असेल तर त्यांना हा फॉर्म या ठिकाणी घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो अर्जसुद्धा ओपन झाला आहे। तर अर्जसुद्धा व्यवस्थित भरायचा आहे। एक मागचा व्हिडिओ त्यामध्ये आपण हा अर्ज कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट माहितीसुद्धा दिली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण अर्ज घेऊन तुम्ही सेतू केंद्रावर जाऊन हा अर्ज ऑनलाईन करू शकता। आणि मित्रांनो तुम्हाला अर्ज आता सेतू केंद्रावरच जाऊन ऑनलाईन करायचा आहे। बाहेरून साईट बंद करण्यात आली असून आता त्याचबरोबर तुम्हाला रिन्युअलचा अर्ज करायचा आहे। तर रिन्युअलच्या अर्जासाठी सुद्धा हे 2 अर्जाचे नमुने तुम्ही वापरू शकता। आणि रिन्युअलचा अर्ज करण्यासाठी मित्रांनो 90 दिवसाचं प्रमाणपत्र त्याचबरोबर तुम्हाला आयडेंटिटी कार्ड जे बांधकाम ऑफिस यांच्याकडून आयडेंटिटी कार्ड मिळालं आहे हे आयडेंटिटी कार्ड किंवा जी 1 रुपयाची रिसिप्ट आहे ही रिसिप्ट घेऊन तुम्हाला तालुका सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकता। आणि अर्ज केल्यानंतर 15 ते 20 दिवसात तुमचा अर्ज रिन्युअल असेल नवीन असेल अर्ज हा मंजूर करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे अर्ज तुम्ही करू शकता। तर मित्रांनो आशा करतो माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे। आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुमच्यासाठी भेटत राहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे।